थेट भिवंडी महानगरपालिकेमध्ये जाऊया। काहीशी गोंधळाची परिस्थिती भिवंडी महापालिकेमध्ये सध्या पाहायला मिळते। नियम 2005 मधील नियम 7 पोटनियम 7 च्या तरतुदीनुसार श्री नारायण रतन चौधरी हे भिवंडी निजाम तर या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी हे विराजमान झालेले आहेत। भाजपच्या नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करत त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी हे विराजमान झालेले आहेत। त्यामुळे भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातोय। भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी हे विराजमान झालेले आहेत। सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता आणि त्यामुळे एक मोठी राजकीय घडामोड भिवंडीमध्ये पाहायला मिळालेली होती। त्यावरून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील भाजप फुटली ही मोठी ब्रेकिंग न्यूज असल्याचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे भिवंडी महापालिकेमध्ये एक उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जे काही झालं त्याचा बदला काँग्रेस भिवंडी महानगरपालिकेमध्ये घेईल अशी चर्चा होती आणि तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान होत आहेत भिवंडीच्या, कसं सगळं संख्याबळ जुळवून आलं? आकड्यांचा हा सगळा खेळ कसा झाला? एकूण 48 मतं पडलेली आहेत नारायण चौधरी यांना आणि त्यांचं नाव हे आत्ताच पीठासीन अधिकारी यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये आता नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान होणार आहेत। आता नारायण चौधरी हे स्वतः भाजपमधून आलेले होते, कारण की त्यांचं नाव आधी जाहीर करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांचं नाव डावलून स्नेहा पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं, म्हणून ते नाराज होते। शेवटी त्यांनी स्वतःचा एक गट जो आहे 9 जणांचा तो फोडून ते सेक्युलर फ्रंट मध्ये आले होते। सेक्युलर फ्रंट मध्ये आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, त्यांची जी संख्या होती ती 42 पैकी जास्त होती आणि या सगळ्यांची मतं जी आहेत ती आता एकत्रितरित्या मगाशी जे मतदान झालं त्या मतदानामध्ये 48 मतं सेक्युलर फ्रंटची एकत्रितरित्या ही नारायण चौधरी यांना पडली आणि त्याच्यामुळे आता नारायण चौधरी हे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून तिथे विराजमान होणार आहेत आणि त्याच्यानंतर आता उपमहापौर पदाची निवडणूक देखील इथेच पार पडणार आहे। त्यासाठी देखील अनेक अर्ज भरलेले आहेत। मात्र सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की जो चंद्रपूरला जे झालं त्या चंद्रपूरच्या झाल्याच्या नंतर आता भिवंडीमध्ये तो बदला जो आहे तो घेण्यात आलेला आहे। काँग्रेसकडून हा बदला घेण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे भिवंडीचा चंद्रपूरचा बदला काँग्रेसने भिवंडीमध्ये घेतल्यामुळे आता भिवंडीमध्ये भाजप मधून फुटून आलेले नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान झालेले आहेत। आता त्यांच्या नावाची घोषणा देखील झालेली आहे। यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं होती, त्याचबरोबर जे नगरसेवक बंडखोर म्हणून फुटून आलेले होते भाजपचे त्यांची देखील मतं नारायण चौधरी यांना पडलेली आहेत। आता काही वेळापूर्वी ज्यावेळी सगळेजण येत होते त्यावेळी महेश चौगुले यांनी सांगितलं होतं की आम्ही कारवाई करणार जर नारायण चौधरी हे तिकडे गेले असतील आणि त्यांच्याकडून हे पक्षांच्या विरोधात कारवाई झाली व्हीपच्या विरोधात तर आम्ही त्यांच्यावर पक्षाद्वारे कारवाई करणार। त्याच्यामुळे आता महापौरचे बनलेले आहेत, मात्र भाजप या पक्षाकडून त्यांच्याकडून काय कारवाई होणार हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्याच्यामुळे 2 गोष्टी ह्या आहेत। आता नारायण चौधरी हे महापौर तर झालेत, मात्र त्यांच्यावर भाजप कारवाई करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। बरोबर आहे। मुद्दा हाच आहे की कोणताही पराभव असेल किंवा कोणताही धक्का असेल भाजप ते कधीच खूप हलक्यात घेत नाही। त्यामुळे साधारणतः काय शक्यता आहे, काय कारवाई केली जाईल नारायण चौधरी यांच्या विरोधात आणि ज्या सगळ्या नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप मानलेला नाहीये, पाळलेला नाहीये, त्यांच्या विरोधात काय पावलं उचलली जाऊ शकतात? खरं म्हणजे जर आपण नियम बघितला तर नियमानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई ही करण्यात येऊ शकते, कारण की पक्षाचा व्हीप मानला नाही तर थेट निलंबन केलं जाऊ शकतं। पण आता यात देखील असा एक थोडासा यात देखील ट्विस्ट आहे, तो म्हणजे अनेक जे भाजपचे नगरसेवक होते त्यांना देखील हे हवं होतं की नारायण चौधरी हे महापौर बनावे। त्यामुळे आता महेश चौगुले जरी म्हणत असले तर देखील महेश चौगुले त्या संपूर्ण निवडणुकीमध्ये कुठेही आपल्याला अतिशय ऍक्टिव्ह दिसून आले नव्हते। त्याचबरोबर ज्यावेळी ह्या महापौर पदाची एकूणच रंगत सुरू झाली त्यावेळी देखील महेश चौगुले ऍक्टिव्ह नव्हते। त्यामुळे आता महेश चौगुले यांच्या मताला मान्यता आहे की सगळे नगरसेवक मिळून नारायण चौधरी यांना कारवाई करू नका असं सांगतील, हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे सध्या।
या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीचं काय? कारण का शहराध्यक्षांनी सुद्धा प्रदेशाध्यक्षांविरुद्ध नाराजी व्यक्त करत थेट राहुल गांधींना पत्र लिहिलेलं होतं. काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीचं आता यापुढे काय होणार? सध्या तरी काँग्रेसची जी नाराजी आहे ती इथे दिसून येत नाहीये, कारण की काँग्रेसकडून जेवढी मतं पडायला पाहिजे होती ती सगळी मतं ही बऱ्यापैकी पडलेली आहेत. त्यामुळे काँग्रेसची नाराजी ही सध्या अंतर्गत नाराजी याची दूर झाली असावी अशी शक्यता आहे. आता थोडा वेळ चित्र स्पष्ट होईल, कारण की सगळे नगरसेवक जे आहेत आता बाहेर पडणार आहेत. काँग्रेसचे जे शहर प्रमुख आहेत ते देखील येणार आहेत आणि बाळामामा पाटील असतील, रईस शेख असतील हे देखील बाहेर पडणार आहेत. त्यामुळे नेमकं चित्र काय आहे ह्याचा थोडा वेळ स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी जर आपण विचार केला तर एकूण 48 मतं पडलेली असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची देखील काही मतं जी आहेत ती तुटली असल्याची शक्यता इथे आहे, कारण की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून त्यांच्याकडे 42 असं संख्याबळ होतं आणि जर नारायण चौधरी यांनी 9 नगरसेवक स्वतःवर आणले असतील तर एकूण 51 अशी मतं त्यांना पडायला पाहिजे होती. मात्र 4 मतं जी आहेत ती कमी पडलेली आहेत. त्यामुळे ती कोणती मतं आहेत आणि त्यांवर देखील पक्षाकडून त्यांच्या सेक्युलर फ्रंटच्या व्हीपनुसार कारवाई होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अक्षय, कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन सपकाळ असं म्हणालेले होते की भाजप सोडून जर ते काँग्रेस सोबत आले तरच आम्ही त्यांच्यासोबत जाऊ किंवा तरच त्यांना सोबत घेण्याचा विचार केला जाईल. आता ही भूमिका बदलली आहे की या भूमिकेवरती काँग्रेस अजूनही ठाम आहे? काँग्रेस अजूनही या संदर्भात ठाम असल्याचं दिसून येतं आहे, कारण की जे मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये अंतर्गत गटबाजी असेल किंवा नाराजी असेल या सगळ्याला घेऊन काँग्रेस पक्ष पुढे गेला होता. मात्र तरी देखील मतदान बऱ्यापैकी झालं आणि नारायण चौधरी हे जिंकून आलेले आहेत. त्यामुळे पुढचं पाऊल काय असेल किंवा पुढचं नेमकी भूमिका काय आहे काँग्रेस पक्षाची. आता उद्या खरं तर राहुल गांधी हे स्वतः भिवंडीमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण की भिवंडीमध्ये त्यांच्यावर जो एक जी केस सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्या संदर्भातली सुनावणी उद्या आहे. त्यामुळे उद्या राहुल गांधी जर भिवंडीमध्ये येणार असतील तर त्यांच्या संदर्भात देखील तयारी ही आतापासून काँग्रेस पक्षाची आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तिथे भिवंडीमध्ये आज जे काही वातावरण दिसून येत आहे त्या वातावरणामध्ये एकूणच विचार केला आपण तर काँग्रेस पक्षाकडून ही बऱ्यापैकी तयारी जी आहे ती झालेली होती. आता काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे थोडा दिवस स्पष्ट होईल. या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे उपमहापौर पदाचं काय? उपमहापौर पदाचं समीकरण कसं जुळवलं जाणार आहे आणि ते कोणाकडे जाण्याची शक्यता आहे? उपमहापौर पदासाठी देखील सगळ्याच पक्षांकडून उमेदवारी अर्ज हा उपमहापौर पदासाठी नेमकं काय एकूण गणित आहे ते आपण जाणूया. आपल्यावर अनिल आहेत. अनिल, उपमहापौर पदासाठी नेमकं काय गणित आहे आणि त्याच्यासाठी निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे कोणाकोणाकडून अर्ज भरणं आला आणि त्याच्यासाठीची निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे कोणाकोणाकडून अर्ज भरणं आला होता? जवळपास आपण पाहिलं या ठिकाणी तर उपमहापौरसाठी देखील सगळ्याच पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आलेली होती आणि एकंदरीत आपण पाहिलं तर जो गणित या ठिकाणी मांडण्यात आलेला 48 जे आकडे या ठिकाणी आलेले आहेत महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये तेच आकडे कदाचित या ठिकाणी उपमहापौर पदासाठी देखील येऊ शकतात आणि काँग्रेसकडून जो उमेदवारी अर्ज उपमहापौरसाठी देण्यात आलेला आहे तारिक मोमीन यांचा आणि त्यांचा विजय या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या पक्षांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, परंतु त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही आहे. त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी काँग्रेसचा उपमहापौर होण्याची शक्यता आहे. म्हणजे तारिक मोमीन जे काँग्रेसकडून महापौर पदासाठी होते ते आता या सेक्युलर फ्रंटकडून उपमहापौर म्हणून निवडून येतील? नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महापौर पदासाठी कॉम्प्रोमाइज या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी केलेला होता, कारण भाजपला तो या ठिकाणी भाजपचे जे बंडखोर नगरसेवक होते नारायण चौधरी यांना तो मान देण्यात आला आणि महापौर पदासाठी त्यांना तो आकडे या ठिकाणी मिळवता आले. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता तोच आकडा महापौर पदासाठी जे तारिक मोमीन यांनी भरलेला तो अर्ज माघार घेतला आणि उपमहापौरसाठी देखील त्यांनी अर्ज भरलेला होता आणि त्यामुळे उपमहापौरसाठी आता त्यांची जी मतदान होणार त्यामध्ये त्यांचा विजय या ठिकाणी नक्की दिसतोय. हेच खरं म्हणजे नाराजी होती. नाराजीचं हेच कारण होतं, कारण की कुठे ना कुठे महापौर हा आपल्या संख्याबळावर बसतो आहे तरी देखील भाजपचे नगरसेवक घेऊन स्वतःचं महापौरपद भाजपच्या नगरसेवकांना द्यायची गरज काय असा प्रश्न हा काही काँग्रेसच्या नगरसेवकांनी विचारलेला होता आणि त्याच्यामुळे अंतर्गत नाराजी होती. मात्र ही नाराजी जास्त टिकली नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल, कारण की बऱ्यापैकी मतदान जे आहे ते नारायण चौधरी यांच्या बाजूने झालं आणि
त्याचमुळे काँग्रेसच्या अंतर्गत नाराजी जास्त टिकली नाही आणि ती पुढे देखील आली आणि त्याचा परिणाम देखील झाला नाही. एकूणच हे चित्र आहे. आता मोमीन तारिक बारी जे आहेत ते या ठिकाणी उपमहापौर म्हणून निवडून येतील ही जास्त शक्यता आहे. कारण की त्यांच्या मागे अशाच प्रकारे पक्षांचं संख्याबळ आहे. एकीकडे नारायण चौधरी यांच्याबरोबर आलेले फुटलेले नगरसेवक, बंडखोर नगरसेवक आणि त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे नगरसेवक सध्या आहेत ते एकूण जी संख्याबळ आहे ते देखील एकूण 48च्या पुढेच आहे, 46च्या पुढेच आहे. त्याच्यामुळे मोमीन तारिक बारी हे काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत ते भिवंडीच्या उपमहापौरपदी विराजमान होतील अशीच दाट शक्यता आहे. त्या संदर्भातली निवडणूक जी आहे ती देखील आता कार्यालयामध्ये सुरू आहे, सभागृहामध्ये सुरू आहे. अक्षय, आपण कोणत्याही निवडणुका गेल्या काही वर्षातला पाहिला तर सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप कायमच प्रयत्नशील राहिलेला आपण पाहिलेला आहे. अगदी एकेका आकड्यासाठी, एकेका सदस्यासाठी ते आग्रही असतात. भिवंडी महानगरपालिकेत भाजपचं समीकरण नेमकं कुठे चुकलं, ताकद कुठे कमी पडली? सगळ्यात पहिलं म्हणजे महत्त्वाचं हेच होतं की नारायण चौधरी यांना आधी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती भाजपकडून. भाजपने या संपूर्ण निवडणुकीला सिरियसली घेतलेलं होतं आणि संख्याबळ एकूण एकत्र करण्यासाठी हालचाली सुरूच केल्या होत्या. तेवढ्यात जे कपिल पाटील यांचे नातेवाईक आहेत सुमित पाटील त्यांच्या संदर्भामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता होती. एक नाराजी व्यक्त करण्यात आली होती कारण की सुमित यांना उमेदवारी द्यावी असं भाजपच्या काही नगरसेवकांचं मत होतं. त्यामुळे त्यांची जी नाराजी आहे ती ओढवून घ्यायची नाही आहे. यासाठी भाजप पक्षाने काय केलं तर सुमित यांना देखील बाजूला ठेवलं, नारायण चौधरी यांना देखील बाजूला ठेवलं आणि तिसराच उमेदवार स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, जेणेकरून या दोघांची नाराजी जी आहे ती कमी होईल आणि पक्षाला त्याचा फटका बसणार नाही. पण झालं उलट. स्नेहा पाटील यांना जी उमेदवारी जाहीर केली त्याच्यामुळे नारायण चौधरी आणखीनच नाराज झाले आणि शेवटी त्यांनी पक्षच सोडण्याचा निर्णय घेतला. पक्षातले त्यांच्याबरोबरचे जे नगरसेवक आहेत, त्यांचे समर्थक नगरसेवक जे आहेत त्यांना घेऊन ते बाहेर पडले आणि काँग्रेसला जाऊन मिळाले. आणि आज जर आपण पाहिलं तर काँग्रेसने बाजी मारलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. स्वतःचं उपमहापौर पद दिलेलं आहे, मात्र महापौर पदावर त्यांचा माणूस हा विराजमान झालेला आहे जो त्यांच्या पक्षासाठी काम करेल किंवा काँग्रेसची सत्ता या संपूर्ण भिवंडी शहरामध्ये आलेली आहे. आणि म्हणजे काहीसा निर्णयातला गोंधळ भाजपला भिवंडी महानगरपालिकेमध्ये मारक ठरल्याचं चित्र आपल्याला इकडे अक्षय पाहायला मिळालं. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी महाराष्ट्र.